मित्रांनो खूप जास्त सिरियस व्हिडिओ एक पार्ट जर मिस केला तर तुमची कंप्लीट ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस जी इथेच थांबू शकते किंवा उद्ध्वस्त होऊ शकते. ओके, कारण की बरेचसे स्कॅम जे ते खूप जास्त चालतं ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस. ओके, आणि ही प्रोसेस स्टार्ट होताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं जातं की आमच्या कॉलेजला जे इथे फर्स्ट प्रेफरन्स द्या, कारण की तू आमच्या इथे फॉर्म फिल करतोय. असं कुठेही सीईटी सेलचा जे इथे रूल वगैरे नाही विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही जिथे पण फॉर्म फिलिंगला जाताय त्याच्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा. जर असं कोणी तुमच्यासोबत वागत असेल तर डायरेक्टली तुम्ही ॲक्शन घ्या, सीईटी सेलला कॉल करा किंवा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये आयडी टाका त्या कॉलेजची किंवा जे ते कॉलेजचं नाव वगैरे टाका, आपण त्याच्यावर नक्कीच ॲक्शन घेऊ. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो असं काही असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे पण सायबर वगैरे असतात, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, काही सायबरवाले तुम्हाला असे असतील की तुम्ही जे पण कॉलेजेस सांगता, जी पण लिस्ट देताय त्यानुसार ते अकॉर्डिंगली फॉलो करता. पण काही खेडेगावातले विद्यार्थी असतात यार, आणि ते कॉलेज म्हणजे सायबरवाल्यांना जे ते कमिशन भेटलेलं राहतं वरतून कोणाकडून, कॉलेजेसकडून. ओके, जे पण त्याच्या संपर्कात असतात ते सांगतात की आमच्या जे पण विद्यार्थी तुझ्या इथे फॉर्म फिलिंग करायला येतील तर त्यांना आपल्या कॉलेजचं प्रेफरन्स दे. ओके, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्सवर आपलं कॉलेज टाकायला लाव, जेणेकरून त्याचं ॲडमिशन जर झालं. ओके, आणि हे युजली असे म्हणजे टियर 2 कॉलेजेस, टियर 3 कॉलेजेसच करता. ओके, तर कोणत्याही कॉलेजचा पर्टिक्युलर मी नेम घेत नाही, पण माझ्याकडे प्रूफ सोबत व्हॅलिड डेटा आहे विद्यार्थी मित्रांनो अशा घटनांचा, आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे. ओके, त्या विद्यार्थ्यांसोबत मागच्या वर्षी असाच एक स्कॅम झाला होता. डायरेक्टली तो जे ते कॉलेजमध्ये गेला आणि त्यांनी बोललं की तुझे डॉक्युमेंट्स आमच्याकडे जमा करून दे, आम्ही तुझ्या कॉलेजला जे ते आमच्या कॉलेजला, सॉरी तुझ्या कॉलेजला नाही पण आमच्या कॉलेजला जे ते फर्स्ट प्रेफरन्स देतो, बाकी तू जे जशी पण लिस्ट बनवली आहे त्यानुसार टाकू. आणि त्याला पर्सेंटाईल पण चांगली चुंगले होते, म्हणून जे ते विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट कॅप राऊंडला त्याची कॉलेजची ऑटो फ्रीज झाली आणि त्याला तिथेच ॲडमिशन घ्यावं लागलं. ओके, आणि त्यांनी काउन्सलिंग सुद्धा घेतली होती तरीही विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे म्हणजे अलर्ट करणं पण काउन्सलरचं काम असतं की कशा प्रकारे जे ते विद्यार्थ्यांना आपण म्हणजे संबोधित केलं पाहिजे किंवा गाईड केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्कॅमपासून नक्कीच सावध राहा. ओके, तर त्या सायबरवाल्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या मनाचं पहिलं कॉलेज टाकू देऊ नका. जी पण कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवली असेल किंवा तुमच्या काउन्सलरनी तुम्हाला बनवून दिली असेल, सेम ॲज इट इज लिस्ट फॉलो करा, कारण की त्यांना एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे जे ते जर तुम्ही आपली काउन्सलिंग घेतली असेल तर नक्कीच आम्ही विद्यार्थ्यांना असे कॉलेज शॉर्ट लिस्ट करून देतो जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही. ओके, ऑटो फ्रीज कोणतं कॉलेज होणार नाही. ओके, जरी त्याला किती चांगली पर्सेंटाईल राहिली विद्यार्थी मित्रांनो, त्याला लागणारं जरी कॉलेज असलं तरी आम्ही अशा कॉलेजला प्रेफरन्स देतो जे की त्याला लागायला नको. ओके, कारण की विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये त्याचं नुकसान तर नाही आहे. ओके, पण झाला तर फायदाच आहे. तर नक्कीच असे कॉलेज जे ते ऑटो फ्रीज होत नाही, त्याचं जर मन कधी पण चेंज होत राहतं. ओके, जर वाटलं की चांगल्या कॉलेजला पाहिजे होतं तर अजून आपल्याकडे एक म्हणजे शिल्लक कॅप राऊंड उरता विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही अजिबात बळी पडू नका. ओके, तर सायबरवाल्याकडे असेल किंवा जे ते तुमचा फ्रेंड वगैरे जरी असेल त्याच्यापासून पण थोडं सावधगिरीनेच हे करा. ओके, किती जिगरी यार वगैरे राहिला, तुम्ही ट्रस्ट तर बिलकुल करत याकडनं फॉर्म फिल करून घ्या, पण असं नको व्हायला की तो काही मिस्टेक करतोय फॉर्म फिलिंगमध्ये. त्यांनी ज्या कॉलेजला प्रेफरन्स दिलं सेम ॲज इट इज तुम्ही दोघांची लिस्ट पण सेमच करताय, त्याची कॅटेगरी वेगळी असेल, तुमची कॅटेगरी वेगळी, त्याची पर्सेंटाईल डिफरंट असेल, तुमची पर्सेंटाईल डिफरंट. तर हे सगळ्या गोष्टी एकदा जे ते नीट विचारात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानुसार जे ते तुमचे म्हणजे लिस्ट वगैरे करा. ओके, आणि स्कॅमरपासून जे पण तुम्हाला कॉल करून सांगताय कॉलेजेस वगैरे, ओके, की आमच्या कॉलेजला जे ते तुम्ही प्रेफरन्स द्या, आम्ही तुमचं ॲडमिशन करून देऊ. ओके, फक्त फीस घेऊन या किंवा डॉक्युमेंट्स घेऊन या, आम्ही तुमचं ॲडमिशन जे ते आत्ताच ओके करू. तर हे काही ओके वगैरे नाही करणार, तुमच्या डोक्याचे खोके करून टाकतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच या घटनांपासून लांब राहा. जितकं जास्त लांब पळता येईल तुम्ही सावधगिरीने सगळी काही प्रोसेस वगैरे फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो, आणि एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट तुम्ही स्वतः बनवा. ओके, जेणेकरून तुम्ही दुसऱ्याला असा चान्सच नका देऊ की तुम्हाला काही माहितीच नाही कॉलेजबद्दल. ओके, जर तुम्हाला चान्स दिला दुसऱ्यांना, म्हणजे दुसऱ्यांना जर तुम्ही चान्स देत असाल तर लोक फक्त तो एकदाचं जे ते म्हणजे त्याच अटेवर बसले की कधी आपल्याकडनं कोणी काही विचारेल आणि कधी आपण याला गाईड करू. ओके, ते बरोबर फसवणूक करून आणि ते नंतर तुम्हाला सांगतील की तूच आम्हाला विचारलं होतं की कोणते कॉलेज टाकू कोणते नाही. ओके, तुला इन्फॉर्मेशन नव्हती, आम्हाला जितकी होती आम्ही त्यानुसार टाकलं. आता म्हणजे तुला कॉलेज लागली त्यामध्ये आमची काही चुकी नाही, आणि खरं मध्ये त्यांची काही चुकी नसतेच, कारण तुम्ही त्यांना विचारता विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि म्हणजे ती एक म्हण पण आहे ना की इफ यू ऑलरेडी हॅव एन आन्सर फॉर युअर क्वेश्चन डोंट आस्क. ओके, म्हणजे जर तुमच्याकडे ऑलरेडी कोणत्या क्वेश्चनचं आन्सर रेडी असेल मनामध्ये तर ते विचारूच नका. ओके, तर नक्कीच, आणि जर तुमच्याकडे असं असेल की तुम्हाला त्या गोष्टीचं माहिती नाही तरच कोणाला दुसऱ्यांना विचारा. ओके, जर ऑलरेडी तुमच्या मनामध्ये आन्सर रेडी असेल की याचं उत्तर हेच असणार आहे, याची म्हणजे सोल्युशन हेच आहे, आणि तरी तुम्ही दुसऱ्यांना विचारता, तो एक निवड मूर्खपणा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर अशा घटनांपासून लांब राहा, स्कॅमरपासून सावध राहा. ओके, यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला. आणि जर आपल्या काउन्सिलिंगमध्ये अजून तुम्ही एनरोल केलं नसेल तर नक्कीच करा. ओके, कारण की विद्यार्थी जे ते म्हणजे खूप जास्त संभ्रमात आहे, आणि जर कॉलेजची लिस्ट परफेक्टली बनवली तर नक्कीच तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि हे घाबरवत अजिबात नाही. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल फक्त तर स्क्रीनवर तुम्हाला दिसते, यामध्ये कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचं नेम, त्यानंतर कॉलेजचं लोकेशन, त्यानंतर कॉलेजची कट ऑफ, त्याच्यानंतर ऑटोनॉमस कॉलेजेसची इन्फॉर्मेशन जे पण आहे पिंक कलरच्या टेक्स्टमध्ये ते ऑटोनॉमस कॉलेज आहे, येलो कलरच्या शेडवाले जे पण कॉलेजेस तुम्हाला दिसतात विद्यार्थी मित्रांनो
ते तुमचे जे येते नॉन CS कॉलेजेस आहे ओके. आणि तुम्हाला कट ऑफ वगैरे दिसत आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेसची यादी भेटते, प्रायव्हेट कॉलेजेसची भेटते, ऑटोनॉमस भेटते, A to Z कॉम्पोज जे येते इथे तुम्हाला भेटतो. आणि पर्सनल काउन्सिलिंगची कॉस्ट 1499 होती, पण ती फक्त 799 रुपीज आम्ही तुमच्यासाठी केली ओके. या काउन्सिलिंगमध्ये पर्सनल काउन्सिलर तुम्हाला भेटेल आणि जास्त करून मीच तुमची स्वतः लिस्ट बनवून देईल ओके. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर भेटेल, कॉल नंबर भेटेल ओके. जेणेकरून तुम्ही जे पण प्रोसेसमध्ये अडखळला लगेच कॉल करायचा, आम्ही तुमचे डाऊट वगैरे क्लिअर करू ओके. आणि जे पण पेड मटेरियल असतील आमचे ते फ्री ऑफ कॉस्ट तुमच्याकडे डिलिव्हर करू आणि जी पण इन्फॉर्मेशन असेल सर्व काही गाईड करू ओके. एक परफेक्ट कॉम्बोज तुम्हाला भेटून जाईल. तुमच्या ॲडमिशनची जबाबदारी आमची. तर बस आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. आणि मी असे दावे तर करणार नाही की तुम्हाला 40% मी तुम्हाला DY पाटील लावून देईल ओके. CS साठी तुम्हाला जे 30% आहे COEP लावून देईल असं नाही. जे तुमच्या मार्कांवर लागणारे बेस्ट कॉलेज ते नक्कीच लावून देईल ओके. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.